धरणगुत्तीमधील संजय अल्लाबक्ष शिकलगार हे 27 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शिरोळ पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली आहे. संजय यांच्या नातेवाईकांना दीपा शिकलगार या त्यांच्या पत्नीचा संशय आल्यानं त्यांनी शिरोळ पोलिसांकडे घातपाताची शक्यता व्यक्त केली होती. या शक्यतेवरून पोलिसांनी दीपा शिकलगार आणि तिचा प्रियकर भगवान कांबळे या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांनी पोलीस चौकशीत संजय शिकलगार यांचा खून केल्याची कबुली दिली आहे. या दोघांनी अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून संजय यांचा खून करून त्यांचा मृतदेह गावातील लिंगायत समाजाच्या दफनभूमीत पुरला असल्याची कबुली दिली आहे. आज तहसीलदार अनिल कुमार हेळकर, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पोलीस बंदोबस्तात संजय शिकलगार यांचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. बाहेर ख्यालीपणातून थेट पतीच्या जीवावर उठलेल्या दीपा शिकलगारबद्दल धरणगुत्ती आणि परिसरातून संताप व्यक्त होतोय.